नमस्कार मंडळी, मी बबनराव पाटील. फ्लाइंग मोमेंट उडता उडता हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. मंडळी, चला कविता वाचूया ही आपली मालिका सुरू आहे. नितीन दादा त्यांच्या स्वतःच्या कविता आपल्यापुढे सादर करत आहे. एक वेगवेगळ्या छटा आपल्याला त्या कवितांमधून पाहायला मिळतात. आज कुठली छटा, आज कुठलं वैशिष्ट्य, ही कविता नितीन दादा आपल्याला ऐकवणार आहेत. त्यामुळे जास्त नमनाला भडाभड तेल न घालता आपण दादाकडे वळणार आहोत की दादा आज कुठली कविता. नमस्कार, सर्वांचं स्वागत. आजचं जे जग आहे ना, हे थोडंसं स्पर्धा आपण म्हणतो ना, आपण हो 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 कॉम्पिटिशन, हो हो सगळीकडे स्पर्धा चालू आहे. हो 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 तर लोक नवीन स्टार्टअप करत हो. असतात, मोठमोठे बिझनेसमॅन हो असतात. हो हो कुठचं तरी डील कुठेतरी कोणाला तरी मिळतं, हम्म. आणि मग त्याची भरभराट होते आणि दुसऱ्याला मग स्ट्रगल करावं लागतं. म्हणजे थोडक्यात काय, कोण जिंकतं कोणतरी हरतं. जिंकतं, कोण हरतं, कोणाचं धंदा खूप मोठा जातो आणि कोणी सपशेल नामशेष होतं. बरोबर. हा तणाव सर्वत्र आहे. बरोबर आणि आता तर बिझनेस वर्ल्ड आहे खरं म्हणजे. बरोबर. थोडंसं बिझनेस ह्या दृष्टीने जरी मी बोललो असतो तरी इतर बाबतीतही हे लागू पडतं. बरोबर. म्हणजे थोडक्यात त्या स्पर्धेमुळे आलेला तणाव, याच्यावरची ही कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे झाडं. कारण झाडं हे ते एक प्रकारचं ते झाडांचं प्रतीक किंवा आपण रूपक म्हणूया आपण ते घेतलेलं आहे. आणि एक संधी येते, ती पक्षाच्या रूपाने येते. बरोबर. तर ती ही कविता कशी आली ते बघा आता. तर झाडं ओळीने उभी असतात, झाडं आपापले परीघ आटोपशी राखून सावध. बरोबर. ओळीने उभी असतात झाडं आपापले परीघ आटोपशी राखून सावध. आणि दुरून येताना दिसतो एक पक्षी. म्हणजे तुम्हाला थोडक्यात म्हणायचं तो पक्षी म्हणजे संधी का? संधी आहे. अच्छा, ओके. ओळीने उभी असतात झाडं आपापले परीघ आटोपशी राखून सावध. आटोपशी अगदी आखून व्यवस्थित सावध असतात सगळे. आणि दुरून येताना दिसतो एक पक्षी. आता काय होतं, तर पक्षी झाडं दटावू लागतात आता एकमेकांना. झाडं दटावू लागतात आता एकमेकांना, आखडून घेतात आपापल्या फांद्या दुसऱ्यांपासून. आणि हळूहळू सरसावतात झेलण्यासाठी तो पक्षी जवळ येऊ लागतो. तशी झाडं मंत्रमुग्ध खिळून जातात केविलवाणी. त्याची अवस्था केविलवाणी होते. पक्षी जवळ येऊ लागतो तशी झाडं मंत्रमुग्ध खिळून जातात केविलवाणी. रोखून राहतात पान आतुर. आणि कुठल्याही झाडावर न बसता उडत जातो पक्षी. पाने सळसळून क्षणभर सैल होतात झाडं. थोडं रिलॅक्स होतात. पाने सळसळून क्षणभर सैल होतात झाडं. आणि होतात पुन्हा स्वतःच्या परिघात आटोपशी सावध. म्हणजे हे रिलॅक्सेशन फार थोडा वेळ आहे, पण ते झालं की मग जास्ती रिलॅक्स होणार अर्थ नाही. थोडी उलगडून सांगा की फार अशी म्हणजे गूढ आहे आणि पण मजेशीर आहे. थोडं तुम्ही तुमच्या म्हणजे कसं आहे की आता आपण एक साधारणतः छोटीशी गोष्ट घेऊ की 2 कंपन्या आहेत. तर मी ते बिझनेसच्या संदर्भातलंच घेतलंय. आता एक संधी येणार आहे. आता बजेटमध्ये ती ह्याला जाणार आहे, समजा अमुक अ ला जाणार आहे आणि अ किंवा ब पैकी कोणातरी जाणार आहे. तर ती संधी म्हणजे तो पक्षी येतोय समोरून. आता ते एकमेकांपासून आखडून, म्हणजे ती संधी आपल्यालाच मिळायला पाहिजे, यासाठी ते आता दोघ जण आतुर आहेत. अ ला मिळाली तर अ चा माल होणार, बी चा प्रॉब्लेम होणार. बरोबर. आणि बी ला मिळालं तर उलट होणार. ते असेच अनेक जण असतील. तर ते सर्वजण
जसं ती संधी जवळजवळ येऊ लागते, तर बजेट जवळजवळ येऊ लागतं, तसं त्यांच्या मनाची घालमेल होते. इतकेच नाही तर ते मंत्रमुग्ध होऊन केविलवाणी होतात काही क्षण. म्हणजे पुढे काय होईल सांगता येत नाही. आणि इथे मला अचानक मी ही कविता कशी सुचली ते मी थोडक्यात सांगतो. कवितेचा आणि प्रत्यक्ष घडत असलेल्या घटनेचा अर्थार्थी काही संबंध नसतो. अच्छा. त्याचं उदाहरण आहे. आता खरं म्हणजे हा जो ताण आहे स्पर्धेचा, आता मी काय शिकत होतो, म्हणजे मला कुठला असला डील वगैरे काय बरोबर करायचं नव्हतं. पण मी हा विचारत होतो, कुठच्या तरी काहीतरी चालू होतं मनामध्ये. पर्टिक्युलरली काय चालू होतं ते माहित नाही. पण अशा एका वातावरणात आम्ही एका मित्राच्या लग्नाला गेलो. स्टेजवर जाईपर्यंत माझ्या डोक्यामध्ये हाच विचार चालू होता. पण स्टेजवर त्या स्पॉटलाईटवर आल्यावर मी एकदम हे झालो, कॉन्शियस झालो. अरे मी कुठच्या विचारात आहे आणि कुठे आलोय, कुठे. बरोबर. असं कुठेतरी एक्सपोज झाल्यासारखं वाटलं. कसं ते आम्ही ते हे केलं, तिथून बाहेर पडलो. मी बराचसा हे झालेला होतो. घरी येईपर्यंत माझं मन शांत झालं. म्हटलं जाऊ दे, जे काय झालं ते झालं. आणि अचानक ही कविता सुचली. क्या बात आहे. आता लग्न एकीकडे आणि ही कविता दुसरीकडे. त्याचा काहीच संबंध नव्हता. अर्थार्थी संबंध काही संबंध नव्हता. पण मला ही कविता सुचत गेली आणि तो पक्षी जवळजवळ येऊ लागतो तशी झाडं मंत्रमुग्ध खेळून जातात केविल वाणी वगैरे. इथपर्यंत मी आलो, त्यात तो तणाव एक्सप्रेस करेपर्यंत. आणि पुढे काय करावं हा विचार क्षणभर आला आणि एक ओळ माझ्या डोक्यात अशी सहज आली आणि हा सगळा तणाव विरून गेला माझाच. कुठल्याही झाडावर न बसता उडत जातो पक्षी. हे झाल्यानंतर माझा स्वतःचाच तणाव निघून गेला. आणि म्हणून पुढे मी लिहिलं की पाणी सळसळून क्षणभर सैलसर होतात झाडं. पाणी सळसळून क्षणभर सैल होतात झाडं. थोडी रिलॅक्स होतात. पण किती वेळ? थोडाच वेळ, कारण पुन्हा अजून चालूच आहे ना. बरोबर. आणि पुन्हा होतात स्वतःच्या परिघात आटोपशीर सावध. म्हणजे हे युग जे आहे सध्याचं, हे असं ताण तणावाचं आहे, स्पर्धेचं आहे. आणि इथे उसंत मिळणं जरा कठीण आहे. हे या कवितेत मांडलेलं आहे. काही जणांना ती जराशी डिफिकल्ट वाटते, पण त्याच्या मागचा हा हेतू असा सहज आहे. आणि जो आहे सध्याच जग, त्याच्या संदर्भातला हा हेतू आहे. मंडळी, थोडक्यात काय म्हणजे सध्याच्या ह्या कलियुगामध्ये तुम्हाला अखंड असावे सावधान. संधी कधी येईल आणि कधी जाईल हे काय सांगता येणार नाही. त्यामुळे आपण 24 तास युद्धाच्या प्रसंगालाच सामोरं जावं असं तुकाराम महाराजांनी सांगितलंय. त्यामुळे हा नकळत दादाने खूप चांगला संदेश आपल्याला दिला. दादा धन्यवाद. तुर्तता आम्ही दोघं इथे थांबतो. अनुज्ञा असावी. पुन्हा भेटूया. धन्यवाद.